नमस्कार, मी ॲडव्होकेट संजय पाटील. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. लोणावळा शहरातील नगराध्यक्ष पदाची ही लढत आमदार सुनील शेळके विरुद्ध सूर्यकांत वाघमारे अशी होणार आहे. दोघे उमेदवार लोणावळा शहर स्वच्छ पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ झाले आहेत का, असा सवाल वाघमारे यांनी केला. लोणावळ्याचा विकास आराखडा हा तळेगावला करणार की लोणावळ्याला, हा प्रश्न आहे. लोणावळ्याच्या स्वाभिमानासाठी मला निवडून द्या, असं आवाहन RPI आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी केले. भाजपाचे बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके या दोघांनीही मला उमेदवारी देण्याचं मान्य केलं असताना माशी कुठे शिंकली, असा सवाल वाघमारे यांनी केला. पाहूया काय म्हणाले सूर्यकांत वाघमारे. आघाडी घे, मला असं वाटतं खरं तर 1 लाखाची आघाडी घ्यायला पाहिजे, तर आमचं मतदान आहे 50,000. आमदार साहेबांनी तळेगावला जावं, राजन सरोवरला मैदानात उतरावं आणि मग 10,000ची आघाडी घेऊन दाखवावी, हे माझं त्यांना आव्हान आहे. जर तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवताय का नगरपालिकेची निवडणूक लढवताय हे स्पष्ट होत नाही आणि म्हणून एक गोंधळलेल्या अवस्थेतील उमेदवार आहे. राजन सरोवरची माझी लढत व्हायला पाहिजे होती, पण या लढतीचा रंग सुनील शेळके विरुद्ध सूर्यकांत वाघमारे असा यायला लागलाय. एक आमदार साहेब, तुम्ही आमदार आमचे पण आहात, आम्ही पण तुम्हाला मतं दिलेली आहेत, आमच्या करता देखील तुम्ही मतं मागितली पाहिजे. तुम्ही केवळ एका उमेदवाराकरता मतं मागणं म्हणजे ज्या मतदारांनी तुम्हाला 25,000 मतं दिली, 18,000ची आघाडी दिली, त्यांचा अपमान आहे. आणि म्हणून मी देखील तुमचा मतदार आहे, मी देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे. आणि 2 मतदान तुम्हाला तर मला तर असं वाटत नाही की तुम्ही जो उमेदवार जाहीर केला तो तुमच्या प्रचारात होता. तो उमेदवार भाजपकडे इच्छुक होता, तो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुक होता, तो उमेदवार RPI कडे देखील इच्छुक होता. असा सर्व गुण संपन्न उमेदवार तुम्ही का निवडला याचं स्पष्टीकरण तुम्ही लोणावळ्याकरांना दिलं पाहिजे. ही लढाई, ही निवडणूक लोणावळ्याकरांच्या हातात राहिलेली नाही, ही निवडणूक संपूर्ण तळेगावकरांच्या हातात गेलेली आहे. आणि मला बाळासाहेब भेगडे देखील माझे चांगले मित्र, आमदार सुनील शेळके देखील माझे चांगले मित्र, तरी देखील दोघांनी मला उमेदवारी नाकारण्याचं कारण काय, तर त्यामध्ये प्रामुख्याने येणारा विकास आराखडा, लोणावळा शहराचा विकास आराखडा आहे. मित्रांनो, इथं कोण चांगले आहे कोण वाईट आहे हा प्रश्न नाही. मी गेले 8-15 दिवस विचार केला की मला अनुसूचित जातीचं आरक्षण पडण्यापूर्वी आमदार साहेब बोलवतात की तुम्हाला उभं राहायचंय. बाळा भेगडे सांगतात की आम्ही रवींद्र चव्हाणांना सांगतो तुमची उमेदवारी करून आणतो. आणि मग नेमकी माशी कुठं शिकली, तर मित्रांनो, या लोणावळा शहराचा जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये उद्याच्या नगराध्यक्ष पदाचं भवितव्य दडलेलं आहे. आणि तुम्हाला कुठलाही प्लॅन पास करायचा असेल, कुठलं आरक्षण उठवायचं असेल, कुणाच्या जागेवर आरक्षण टाकायचं असेल, ते तुम्हाला तळेगावला जाऊन विचारावं लागेल. आणि म्हणून मी जी निवडणूक लढवतोय ती लोणावळ्याकरांच्या स्वाभिमानासाठी, लोणावळ्याकरांच्या हक्कासाठी आणि लोणावळा शहराच्या विकासासाठी. आणि म्हणून मी भांगरवाडीतील आणि लोणावळा शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनम्र आवाहन करीन की धनुष्यबाणासमोरील बटन दाबून शिवसेना RPIचा उमेदवारांना आपण विजयी करावं. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपल्या सेवेशी मी सादर आहे. मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करावं एवढं सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. सूर्यकांत वाघमारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सूर्यकांत वाघमारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे प्रकाश पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता या लोणावळा शहरामध्ये जे 2 उमेदवार दिले ते स्वच्छ करून आपल्याला दिलेले आहेत. त्या वॉशिंग मशीनचं आम्ही पूजन करतो. शिवसेना RPI युतीचा खीच केतन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
लोनावला का नगराध्यक्ष कैसा हो? वाघमारे साहब कैसा हो? लोनावला का नगराध्यक्ष कैसा हो? वाघमारे साहब कैसा हो? अरे खींच के तार धनुष्यबाण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जय हो. एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रीरंगप्पा माने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वाघमारे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रकाश पठारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कल्पनाताई आखाड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अंकिता कालवेट आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजू भाई देसाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे खींच के तार धनुष्यबाण अरे लक्षात ठेवा. धनुष्यबाण. अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.